पवारांविरोधात आता दलित संघटना सुद्धा आक्रमक झाल्यात। पार्थ पवारांनी ज्या जमिनीचा घोटाळा केला ती जमीन मूळ महार वतनाची होती आणि त्या जमिनीशी संबंधित हा घोटाळा असल्याने आता दलित संघटनांनी आज मुंढव्यामध्ये आंदोलन केलं। अजित पवार जवाब दो, अजित पवार राजीनामा द्या अशा घोषणा यावेळी करण्यात आल्यात। महार वतनाची जमीन म्हणजे नेमकी काय असते, ती सरकारला विकता येते का, पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अजित पवार मुर्दाबाद, अजित पवार जवाब दो, अजित पवार जवाब दो, अजित पवार मुर्दाबाद, होश में आओ, होश में आओ, अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, राजीनामा दो, राजीनामा दो। अजित पवारांविरोधात आक्रमक झालेला पुण्यातला हा दलित समाज। पार्थ पवारांनी कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा घोटाळा केला। ही मूळ जमीन महार वतनाची होती, मात्र 1962 साली ही जमीन सरकार जमा झाली। राजाची किंवा सरकारची चाकरी करणाऱ्या व्यक्तींना पूर्वी राजाकडून आणि ब्रिटिश काळामध्ये काही जमिनी बक्षीस म्हणून दिल्या गेल्या। त्याच अंतर्गत पूर्वीच्या काळात महार समाजाला त्यांच्या पारंपरिक कामाच्या मोबदल्यात सरकार जमीन द्यायचं। या जमिनीवर त्यांचा पूर्ण मालकी हक्क नसतो, त्या वतन म्हणून त्यांच्या पदाशी जोडलेल्या असायच्या। या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग शासनाला किंवा गावकऱ्यांना द्यावा लागायचा। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1963 दरम्यान इनाम आणि वतनं रद्द झाली। पार्थ पवारांच्या या जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानी यांनी महार वतनाकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली। फक्त 10 ते 15 हजारांमध्ये पॉवर ऑफ अटर्नी घेऊन फसवणूक केल्याचा आरोप होतोय। त्याच विरोधात पुण्यात दलित समाजानं मुंढव्यामध्ये आंदोलन केलं। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन सत्तेत असलेले हे मस्तावलेले मंडळी अजित दादा पवार हे सत्तेत आहेत आणि ते सुद्धा मस्तावलेले आहेत, कारण त्यांच्या मुलाने पार्थ पवार हे LLP कंपनीचे सहभागीदार आहेत। त्यांनी हा व्यवहार केलेला आहे। प्रॉपर्टी कार्ड क्रमांक 1178 तयार असताना सुद्धा जमीन हे सर्वे नंबरचा 712 लावून हा व्यवहार अनियमित केलेला आहे आणि शासनाची जवळपास 600 कोटी 2% जर धरले तर 600 कोटी, 7% धरली तर 2100 कोटी रुपयाचं नुकसान शासनाचं केलेलं आहे। महार वतनाच्या जमिनी विकत घेता येत नाहीत असं आंदोलकांचं म्हणणं आहे। हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि इथं अजित पवार सारख्यांची मनमानी चालणार नाही। महार वतनाच्या जमिनी जर घेत असतील तर आम्ही सर्वपक्षीय आंदोलन घेणारच। की मागील 4 महिन्यापूर्वी अजित पवार यांच्या कानावर ही गोष्ट आली होती, त्यामुळे त्यांनी सुद्धा म्हटलं की असं मी काही मला चालणार नाही म्हटलं तरी 20/5/2025 ला पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारावरती खरेदी कसं होऊ शकतं। BNA सेक्शन 318, अॅट्रॉसिटी सेक्शन 31F 31G अंतर्गत आणि BNAच्या 3-5 अंतर्गत अजित पवारवर सुद्धा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ही पण आमची मागणी आहे। एकीकडे पार्थ पवारांच्या घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांची राजकीय अडचण झालेली असतानाच आता महार वतनाच्या जमिनी प्रकरणी दलित समाजही आक्रमक झालाय आणि आंदोलकांचा एकच महत्त्वाचा प्रश्न आहे, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांना महार वतनाच्या जमिनी लाटून केलेला हा घोटाळा शोभतो का? राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।